नमस्कार, मी नागेश शरणागत आजचा विषय घेऊन आलो आहे। मार्गाच्या बाहेरील गायकांचा कल आता मार्गाकडे का म्हणून। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये किंवा बंद करू नये। या व्हिडिओला पूर्ण समजावं एवढी दोन हाताची माझी कळकळीची विनंती आहे। तर चला आजच्या विषयाकडे वळूया। मार्गाच्या बाहेरील गायकांचा कल आता मार्गाकडे का म्हणून। तर सर्व धर्मामध्ये मोजके दिवस असतात की त्या दिवसानुसारच कार्यक्रम होतात। पंथामध्ये सुद्धा धर्मपंथामध्ये मोजके दिवस आहेत, त्यांच्यामध्ये ते कार्यक्रम होत तितकेच दिवस कार्यक्रम होत असतात। पण परमात्मा एक मानव धर्माचा मार्ग मानते की बाबा जमदेवजीने जो मार्ग निर्माण केला आहे या मार्गामध्ये 12ही महिने कार्यक्रम होत असतात। यामध्ये त्यागाची हवन कार्य, नववी हवन कार्य, नामकरण, बारसा, पुण्यतिथी, जयंती, कोजागिरी, सेवक संमेलन आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम 12ही महिने या मानव धर्मात होत असतात। आणि म्हणून सर्वांनी जे गायक लोक जे गाणे म्हणतात, जे मार्गाच्या बाहेरचं गाणे म्हणणारे लोक आहेत, त्यांनी या मार्गाकडे टार्गेट केलं आणि या मार्गाकडे टार्गेट केल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की हाच असा एक मार्ग आहे जो आपल्याला सतत काम देऊ शकतो आणि त्यांनी या मार्गाकडे आपलं गाण्याचा कल वळविला। सहज गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे, त्यांनी आपल्याकडे कल वळविला। आता काही दिवसापूर्वी विशेष असे काही गायक माननीय अध्यक्ष साहेबांसोबत भेटायला गेले होते। एक व्हिडिओ पाहिलं मी, त्यांचे फोटो पाठवले होते मला त्यांनी। तर त्यांनी गेले अध्यक्ष साहेबांची भेट घेतली आणि आम्हाला गाणे म्हणायला मार्गातील गायक मनाई करतात, आम्हाला मार्गातील गायक गाणे म्हणायला मनाई करतात, आमचा विरोध करतात असे अध्यक्ष साहेबांना सांगितलं। आणि अध्यक्ष साहेबांनी सुद्धा बोलले अंधळगावच्या सेवक संमेलनमध्ये की अनेक वाले गाणे म्हणतात, त्यांचाही पोट आहे, त्यांनाही बोलविला पाहिजे। तर काय मनाई आहे, ते आपले गाणे म्हणतात, चांगली गोष्ट आहे। अध्यक्ष साहेबांचा चांगला विचार आहे की मार्गाच्या बाहेर लोक जर या मार्गातल्या बाबाचा आपल्या बाबाचा आणि आपल्या मार्गाचा गुणगान करतात, चांगली गोष्ट आहे असे त्यांचं म्हणणं आला। त्यांना काही मनाई नाही, करू द्या, कार्यक्रम करू द्या। मला असं म्हणावंसं वाटतं सेवक बांधवांनो, रात्रीच्या वेळेस जो कार्यक्रम असतो, संगीताचा जो कार्यक्रम असतो, त्यावेळेस आपल्याला मार्गाच्या बाहेरील जे अनेकवाले गायक आहेत ते तुम्हाला चालतात, बरोबर आहे। मी जो बोललो त्याच्याकडे नमूद करा आता, कारण की हे जो विषय आहेत गंभीरतेचे विषय आहेत। अनेकवाले लोक अनेकवाले म्हणजे मार्गाच्या बाहेरील जे गायक आहेत ते अध्यक्ष साहेबांना परमिशन मागतात आणि अध्यक्ष साहेब भरल्या सेवक संमेलनामध्ये परमिशन देतात, चांगली गोष्ट आहे। मी पण म्हणतो जे मार्गाच्या बाहेरील अनेकवाले गायक आहेत, अनेक जो गायक आहेत, त्यांनी गाणे म्हणावा। गाणे म्हणायला माझा काही मनाई नाही, गाणे म्हणायला माझ्याकडून काहीच मनाई नाही, पण आहे सेवक बांधवांनो, पण आहे। मी तुम्हाला सवाल विचारतो की मग ते उदाहरण दिलं होतं की अनेकवाल्याच्या किराण्यामधून सामान घेऊ नये, अनेकवाल्यासोबत व्यवहार करू नये। तो व्यवहार, खाणे पिणे, कपडे घेणे, जे आपल्या ग्रस्तीतले विचार आहेत, तो एक वेगळा भाग आहे। तो सांसारिक जीवनात चालण्याकरिता म्हणजे संसारात चालत असताना आलेले जे आपल्याला आपले कामं आहेत किंवा आपले काय म्हणता येईल त्याला काही गोष्टी आहेत, जो संसारात चालत असताना आपलं जीवन पुढं नेत असताना ज्या गोष्टी काळाच्या गरज आहेत त्या सेवकाकडूनच नाही तर आपण सर्वांकडून आपण घेऊ। पण हा जो भाग आहे, संगीत गायनाचा जो भाग आहे, या गायनाच्या भागात मी अनेकवाले जो गायक आहेत, मार्गाच्या बाहेर गायक आहेत, त्यांना मी मनाई करत नाही। पण मी तुम्हाला विचारतो, ज्यावेळेस सेवक संमेलन असते आणि त्याच्यामध्ये जे मार्गदर्शन करण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला मार्गातील मार्गदर्शक, मार्गातील सेवक पाहिजे। हवन कार्य जेव्हा तुम्ही करता
तुमच्या घरी जेव्हा तुम्ही हवन कार्य करता तेव्हा तुम्हाला त्या हवन कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी, त्या हवन कार्याबद्दल माहिती सांगण्यासाठी तुम्हाला मार्गाचा सेवक पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी मार्गात येता त्या दिवशी मार्गदर्शक साहेबाच्या घरी किंवा मार्गदर्शक साहेबाच्या घरी जाण्यासाठी तुम्हाला सेवक लागते. मार्गाच्या विषयी माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला सेवक लागते. तुम्ही जर चुकल्या तर तुमच्या चुकाची सुटका करण्यासाठी तुम्हाला सेवक लागते. सर्व या मार्गाच्या विषयी जेव्हा जेव्हा जो प्रसंग आले त्यावेळेस तुम्हाला सेवक लागते. आणि मग रात्रीच्या वेळेस जो कार्यक्रम होतो, भजन, जागरण, ऑर्केस्ट्रा, कला पथक, कला मंच, त्यावेळेस तुम्हाला अनेक वाला मार्गाच्या बाहेरील माणूस चालते. तर का म्हणून आता मला सांगा, मार्गाच्या बाहेरील जो गायक आहे, मार्गाच्या बाहेरील जो गायक आहे किंवा मार्गाच्या बाहेरील जो लेखक आहे, तो काय मार्गाची शिकवण लिखेल, काय लिहेल आणि तुम्हाला मार्गाविषयी त्या 3 तासामध्ये तुम्हाला काय सांगेल. त्यांनी एक धोरण बनविलं आहे, पैसे कमविण्याचं साधन. त्यांनी पैसे कमविण्याचं साधन. तुम्ही एक नोंद करा, विचार करा. जर तुम्ही मार्गातल्या सेवकाला बुक करता त्यावेळेस मार्गाचा सेवक हा तुम्हाला 20,000, 18,000, 15,000, 17,000, 22,000, 25,000च्या खाली सांगेल, त्याचा अंतरनुसार, त्याच्या खर्चानुसार. पण तोच तुम्ही मार्गाच्या बाहेरील गायकला फोन करा. जो कार्यक्रम सेवक हा 20,000 करत असेल, तोच कार्यक्रम जो मार्गाचा बाहेरील गायक आहे तो 25,000 ते 30,000च्या खाली येणार नाही. कारण की त्याला माहीत आहे, टार्गेट आहे तसा की या मार्गामध्ये आपल्याला कमाई होऊ शकते. आणि पण तुम्ही जेव्हा 30,000 रुपये देता, सेवक बांधवांनो, मी तुम्हाला बोलतोय, मी गायक लोकांना काही बोलणार नाही, कारण की त्यांचं काम आहे बिचाराचं गाणं गाणे. मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही त्यांना जेव्हा 30,000 देता तर त्या 30,000मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळते, तुम्हाला काय शिकायला मिळते. आणि ते गाणे तुम्ही जेव्हा ऐकता त्या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मार्गाविषयी काय शिकायला मिळते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुम्हाला असा वाटतोय, मी एक सेवक दादासोबत बोललो, माझा मित्र आहे सूरज म्हणून, त्याचे आडनाव शायद सरोदे आहे. त्याच्यासोबत जेव्हा मी बोललो, तो काय बोलला मला, नागेश भाऊ म्हणे, जो रात्रीचा कार्यक्रम असते ना म्हणते, मनोरंजनाचा असते म्हणे. आता मी एक पोस्टर पाहिलं सेवक संमेलनाच्या, त्या ठिकाणी लिहिलं आहे मनोरंजन का कार्यक्रम भजन. काय गोष्ट आहे, कार्यक्रम मनोरंजनासाठी आहे. ठीक आहे, मी मान्य करतो मनोरंजनासाठी आहे. मनोरंजनासाठी जर तुम्ही आज हा कार्यक्रम करत असाल तर येणाऱ्या पिढीत तुमचे लेकरं बिघडल्याशिवाय राहणार नाही. समोरची परिस्थिती अजून गंभीर होणार आहे. बाहेरचा गायक येते, डिस्कोचे गाणे म्हणते, पण त्या गाण्यामध्ये तो केव्हा बाबाला उतरवून बोलते हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. आता मला सांगा, एक गाणं सांगतो उदाहरणार्थ, तेजस्वी तो चमचमणारा, लाखामध्ये एकच खरा, जुमदेव माझा कोहिनूर हिरा. काय आहे जुमदेव माझा कोहिनूर हिरा. टिमकी के राजा तेरी किरपा नजरिया, शौको पे डालना रे. कुणाला म्हणत आहे रे, सोचा. भारत का बच्चा बच्चा जय जय जुमदेवजी बोलेगा. इथं शेवकाचा पोरगा जय जय जुमदेवजी म्हणत नाही तर भारतचा पोरगा कुठं जय जय जुमदेवजी म्हणेल. गाण्याची काही सभ्यता शिका. मै जोगिया. आणि त्या ठिकाणी सेवक जोगिया कोण कोण आहे बाबा के, तो हात वरता करतात, मार्गदर्शकही हात वरता करते. मग काय शिकणार आहो आम्ही जोगिया आहो की आम्ही सेवक आहो. तुम्ही विचार करा. भजन ऐका, मनोरंजनाच्या हिशोबानं ऐका, पण जर त्या ठिकाणी त्या मनोरंजनामध्ये जर आपल्या सद्गुरूचा अपमान होत असेल तर असे गाणे ऐकून आम्हाला काय फायदा. जो मार्गाचा बाहेरील गायक आहे तो आम्हाला मार्गाविषयी जागवू शकत नाही. आणि 30,000 रुपये, 25,000 रुपये, 20,000 रुपये देऊन जर आम्हाला 20 गोष्टी मार्गाच्या शिकण्यासाठी मिळतील नाही तर आमचे 20,000 आणि 30,000, 25,000 खर्च करून काही फायदा नाही, काही उपयोग नाही. शिका, मनोरंजन करा ना. शेवटी अर्धा पाऊण तास मनोरंजन करा, पण कमीत कमी 3 तासाच्या कार्यक्रमामध्ये 2 तास तरी योग्य मार्गदर्शन ऐका, अनुभव ऐका.
काय घडामोडी सुरू आहे, बाबांनी काय केलं, या विषयावर तो कार्यक्रम ऐका. कारण हा जो बाबांनी भजनाचा कार्यक्रम करायला सांगितला आहे ना सेवक बांधवांनो, तुम्हाला मनोरंजनासाठी नाही दिलाय, मला मनोरंजनासाठी नाही दिलाय. हा जो कार्यक्रम आहे याचाही एक कारण आहे, भजन करण्याची अनुमती देण्याचा मागचा तरी काही कारण असेल. कारण की बाबा ज्ञानी होते, इतिहास गवाह आहे. जर इतिहास समजायचा असेल तर इतिहास किती प्रकारे समजतो, प्रकार भरपूर आहे. पण मी तुम्हाला 3 प्रकार सांगतो जो आपल्या मार्गामध्ये आहे. आपलं विशेषतः 3 प्रकार आता जो सुरू आहेत कंटिन्यूमध्ये, ते 3 प्रकार आहेत. कोणते? एक, वाचन करून समजणे. जर या मार्गाचा इतिहास समजायचा आहे, एक वाचन करून समजणे. दुसरा ऐकून समजणे. आणि तिसरा संगीताच्या माध्यमातून समजणे. जर ज्याला वाचन करून समजतो तो दुसऱ्याला सांगून समजवतो, जो वाचून समजतो तो दुसऱ्याला सांगून समजवितो. आणि अगर या 2 गोष्टींनी जर समजत नसेल तर त्याच्यासाठी रात्रीच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस संगीताच्या माध्यमातून, भजनाच्या स्वरूपातून, त्या गीताच्या स्वरूपातून सेवकांना समजविण्यासाठी भजन आहे. एक, ज्याला वाचून समजतो त्याच्यासाठी पुस्तक आहे. आता विशेषतः लक्ष ठेवा, ज्याला वाचून समजतो त्याच्यासाठी पुस्तक आहे. ज्याला ऐकून समजतो त्याच्यासाठी चर्चा बैठक आहे. ज्याला वाचून समजतो त्याच्यासाठी पुस्तक आहे, ज्याला ऐकून समजतो त्याच्यासाठी चर्चा बैठक आहे. आणि ज्याला ह्या 2 गोष्टी समजत नाही, अशा लोकांना समजविण्यासाठी हा भजन जागरण ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. समजला? आपण काय ऐकतो? भजन जागरण ऐका, एन्जॉयमेंट, मनोरंजन. बरोबर आहे ना? मार्गाच्या बाहेरील गायक जर या ठिकाणी येऊन गाणे म्हटला, मार्गाच्या बाहेरील लोक जर या ठिकाणी गाणे येऊन म्हणतील तर ते नाचगानाच करतील ना. ते कुठं जागविण्याचा कार्यक्रम करणार? कारण की ते स्वतः नाही जागले आहेत, त्यांना या मार्गाच्या विषयी काहीच माहीत नाही आहे. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, आईचं नाव, बाबाचं नाव, भगवंताचं नाव, मार्गदर्शक, सेवक, सेविका, विषय संपला. काय सांगणार आहे? सांगू नाही शकत. या मार्गाविषयी काय अनुभव राहील त्यांना? ते काय सांगतील? आपला अनुभव काय सांगतील? जसा आपले गायक एखादा अनुभव सांगेल, तो सांगेल का? नाही सांगू शकणार. मार्गात येण्याचं कारण तरी सांगू शकेल का? तो जो मार्गाचा बाहेरील गायक आहे तो मार्गात येण्याचं कारण तरी सांगू शकेल का? नाही. मग तुम्ही विचार करा ना, ज्याला या मार्गाचा अनुभवच नाही तो या मार्गाविषयी आम्हाला काय सांगेल? तुम्ही गाण्याकडे विशेष लक्ष द्या. गाण्यामध्ये काय आहे, गाण्याच्या शब्दांमध्ये काय आहे, तुम्ही लक्ष द्या. आणि लक्ष द्याल. मी त्या अनेक जो मार्गाच्या बाहेरील गायक आहेत, मी त्यांना काही म्हणत नाही. फक्त तुम्ही समजा, तुम्ही समजल्या पाहिजे. तुम्ही बोलवता त्यांना, कारण की तुम्हाला एन्जॉयमेंट पाहिजे. तुम्ही जर आज एन्जॉयमेंट केल्या सेवक बांधवांनो, तुम्ही जर आज एन्जॉयमेंट केल्या, समोरचे तुमचे लेकरं याच्यापेक्षा जास्त करतील आणि तुमचे नातवं त्याच्यापेक्षाही जास्त करतील. आणि सरते शेवटी एकच आहे, जैशी करणी वैसी भरणी. आम्ही जसे करू तसेच भरू. म्हणून आज आम्हाला काळाची गरज आहे की आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवांना कसं शिकवायचं आहे आणि कसं घडवायचं आहे हे आपल्याला तय करायचं आहे. म्हणून ज्याला मार्ग समजला ना, तो हा जो मार्गाच्या बाहेरील गायक आहेत त्यांना कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही, त्यांना कार्यक्रम करण्यासाठी बोलवू शकत नाही. ज्याला मार्ग समजला तो. आणि ज्याला मार्ग नाही समजला, हां आहे ना, मग इकडे तिकडचे उदाहरण देतील, दुकानाचा, याचा, त्याचा उदाहरण देतील, त्याच्यावर तर काही नाही. म्हणून सेवक बांधवांनो, तुम्ही जागा. तुम्ही जर आज जागल्या, या एन्जॉयमेंटच्या मागं गेल्या, मनोरंजनाच्या मागं गेल्या, तर तुम्हाला समोर बहुत मोठा पस्तावा आहे.
हा जो मार्गाच्या बाहेरील गायक आहे हा तुम्हाला काय सांगणार आहे, तीर्थ कसा बनवावा किंवा संकटावेळी कशी हाक मारावी काय सांगणार आहे। आणि मार्गातला जर सर्वसाधारण ढोलकीचा भजनवालाही असेल ना, तोही तुम्हाला अनुभव सांगून जाईल। ऑर्केस्ट्रा जागरणची गोष्ट वेगळी राहिली, ते तर सांगतील, तुम्ही विचारल्या तर ते तर त्यांना सांगणे भागच आहे। पण साधा ढोलकीचाही सेवक असेल ना, तोही तुम्हाला काही ना काहीतरी जागवून जाईल, हे माझी हमखास गॅरंटी आहे। म्हणून कार्यक्रम देताना विचार करा, कार्यक्रम करताना विचार करा, कारण की सरते शेवटी ह्या मानव धर्माचा सेवक जो सांगेल, जो गायन करेल, जो शब्द मांडेल, तो बाहेरचा माणूस सांगू शकत नाही। जर आताही इतका बोलून जर तुमचा डोक्यामध्ये समजला नसेल तर ते बाकी तुमची मर्जी। एवढंच बोलतो, जर कुणाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार।